विहान कोण मल्टीटास्किंग जॉब आहे माझा। गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज संडे आहे आणि संडे स्पेशल जेवण बनवायचं होतं, त्यामुळे सकाळचा ब्लॉग रेकॉर्ड करता आला नाही। मग आता मोस्ट ऑफ दी माझं बनवून झालेलं आहे। तर मी संडे स्पेशल मध्ये आज इडली सांबर वडा एकदम हॉटेल सारखं सांबार असं बनवलंय। त्याचा मी सेपरेट ब्लॉग सेपरेट रेसिपी अपलोड करणार आहे उद्या। पण मी आता सध्या इथे आज इडली सांबर आणि दह्याची चटणी बनवली आहे। हे आपलं इडलीचं बॅटर मस्त असं फुललेलं आहे। त्याच्यानंतर इथे मी बनवली आहे दह्याची चटणी। याची पण रेसिपी मी देणार आहे, पण याचा ब्लॉग मध्ये काय मला रेकॉर्ड करता आलं नाही, पण याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। ही दह्याची चटणी खूप छान लागते, ओलं खोबरं आणि दह्याची चटणी। त्याच्यानंतर इथं भरपूर असं सांबर बनवून झालेलं आहे। एकदम असं मी हॉटेल सारखं सांबर बनवलंय, कारण की खूप दिवस ट्राय करत होते पण हॉटेल सारखं काही सांबरच बनत नव्हतं। फायनली खूप सर्च करून मी रेसिपीज थोडीफार मनाची ऍड करून हॉटेल सारखं अगदी सांबर असं पातळ असं सांबर बनवले। आणि इकडे आपल्या इडल्या रेडी होत आहेत। इडली मस्त अशी फुललेली आहे। तुमची पण इडली फुलत नसतील किंवा तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल, म्हणजे त्याचं बॅटर कसं बनवायचं, तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी ते शेअर करेल। आणि बाकी सांबर आणि दह्याची चटणी त्याची रेसिपी तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। त्याच्यानंतर इकडे रेसिपीच्या व्हिडिओसाठी असं सांबरचा शूट होता। त्या शूटसाठी मी असं बॉल वगैरे यूज करून त्याचा शूट पण डन केलेला आहे। मग आता आम्ही इडली वगैरे खायला घेणार आहे। आणि विहानचा इकडे खेळ चालू आहे। विहान से हाय, ये अहो इडली कशी झालीये? मस्त झाली। सांबर हॉटेल सारखं भैया, उडपी स्पेशल एकदम। आणि ग्रीन चटणी कशी झाली दह्याची? माझ्या आवडती, अतिउत्तम। दियो इडली खाणार, इडली खाणार एकदम छान। नो आणि विहानच्या मम्मानं मस्त असं इडली सांबर बनवलाय, पण विहान काही खातच नाही। काय करणार? तू खाणार का इडली? पाच वाजलेत आणि आपला चहाचा टाइम झालाय। चहा तर मी 1 वीक झालं बंद केलाय। मग चहाच्या जागी रोजदा डेली ग्रीन टी घेतोय। एक यांच्यासाठी आणि एक माझ्यासाठी ग्रीन टी बनवते। त्याच्यानंतर भैयासाठी चहा बनवणार आहे। आणि विहान सारखं बोलते मम्मा उचलून घे, मम्मा उचलून घे, है ना? ये आणि एवढा म्हणजे पसारा आहे बघा, तुम्ही आजची भांडी बघू शकता। आज फक्त इडली सांबार केलं तर त्याची एवढी भांडी पडले, थोडीफार कालची होती। आणि त्याच्यानंतर मी हे सगळं साफ करून घेतलेलं आहे। किचन एकदम असं क्लीन दिसतं। इथलं तर एक्झॉस्ट मी काढून टाकल्यावरचं आणि असं मस्तपैकी सगळं क्लीन करून घेतलंय। आणि आता हे भांडी वगैरे मांडायची। आज बघू मॉलला जायचा प्लॅन आहे, बघू काय होतंय, जातो की नाही। जायचं का मॉलला? ये जायचंय मॉलला? त्याच्यामध्ये भैयासाठी चहा ठेवलेली आणि भैयासाठी इथं मस्त असं आल्याचा चहा बनवलाय। मला तर आल्याचा चहा आवडतो, काही लोकांना वेलचीचा पण चहा आवडतो, पण आल्याचा चहा म्हणजे कसा एकदम स्ट्रॉंग बनतो ना, म्हणून आल्याचा चहा मला खूप आवडतो। आणि आता चहा असं उकळलाय चांगला, त्याच्यानंतर आपण त्याच्यात दूध टाकू।
चहा चांगला उकळून घेतला ना चहा खूप मस्त लागतो. म्हणून मी आणि मोस्टली गोकुळच्या दुधाचा जो चहा बनतो ना तो एक नंबर. म्हणजे कुठेही बाहेर वगैरे गेलात ना तुम्हाला बघायला मिळेल पुण्यामध्ये तरी की गोकुळच्या दुधाचा चहा खूप छान होतो. त्याला फक्त थोडं जास्त उकडी येऊ द्यायची, मग तो चांगला चहा शिजला की मस्त लागतो एकदम. बाकी मी प्युअर म्हणजे दुधाचा सुद्धा चहा करून पाहिलाय, पण गोकुळच्या दुधासारखा चहा होत नाही. आणि ही ग्रीन टी माझी रेडी आहे. विहान काय खातो तू? स्पून खायचं नाहीये, तो खाऊ आहे का तुझा? तुला चिमुरे देऊ? नो बेबी. संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं चाललं होतं, पण म्हटलं सकाळचं इडलीचं भरपूर असं पीठ होतं, म्हणजे भरपूर होतं संध्याकाळी सगळ्यांना पुरेल एवढं. मग म्हटलं डोसेच बनवावे. मग थोडीशी पिवळी बटाट्याची भाजी बनवली. सकाळचं भरपूर सांबर होतं आणि मग डोसा आणि बटाटा बनवून टाकलं म्हणजे पटकन. अशा पद्धतीने माझा असा छानसा डोसा बनलाय. त्याच्यावरून मी आता थोडंसं तूप टाकते, कारण तुपाशिवाय तर काही चवच येणार नाही. बटर मोस्टली आम्ही काही आणत नाही, घरगुती आपलं तुपच यूज करतो कशासाठीही असो. आणि इकडे अशी छानशी अशी बटाट्याची भाजी पण रेडी. यांचं वगैरे जेवण झालेलं, फक्त मी बाकी आहे आता. आणि इकडे सकाळचं सांबर पण खूप आहे. म्हटलं आज साऊथ इंडियनच फूड 2 टाइम खावं. आणि विहानसाठी इथे आज पालक राईस बनवलाय. फक्त हळद जिरे तुपामध्ये टाकून भरपूर असा पालक आणि आपलं राईस टाकलाय. फक्त आता स्मॅश करून घ्यायचा आणि मग तो विहानला द्यायसाठी रेडी आहे. विहान पण आता झोपेतून उठलाय, म्हटलं त्याला पण खाऊ भरवा पटकन. इकडे डोसे पण सोबतच चालू आहेत. मल्टीटास्किंग जॉब आहे माझा. आणि इथे मी विहानचा खाऊ डिश मध्ये काढून घेतलाय, सोबतच थोडासा डोसा पण घेतलाय. म्हणजे हा एवढा सगळा नाही त्याला चालला, थोडासा याच्यातला एक बाईट चालेल, बघू त्याला आवडतोय का म्हटलं. मग थोडा डोसा पण घेतलाय मी. बघू आण भैया इकडे विहानला पार्सल. ये माय बॉय, खाऊ कोण खाणाले? विहान खाणाले का खाऊ? रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही सगळे निघालो आहेत बाहेर. तर आम्ही कुठे चाललो आहे ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चलो चलो भागो भागो जल्दी, मम्मा ने शूज उल्टे पहने हैं जी. वायपर मध्ये पाणी नाही का? गाडी खूप घाण झाली आहे. फक्त ना पुढची का तेवढी पुसून घ्या. आम्हाला बॅक हे म्युझिक नाही. चू चू केवढी सुंदर टोपी आहे. कुठे चाललाय विहान? नाईट वॉकला चाललाय का? राईटला चाललाय. लॉंग ड्राईव्हला. लॉंग ड्राईव्हला चाललाय. ठीक आहे, लॉंग ड्राईव्ह तर इन ट्रॅफिक. लॉंग ड्राईव्हला नाही, जरा शॉर्ट ड्राईव्हला चाललाय तो. लॉंग ड्राईव्ह इन ट्रॅफिक. येस येस येस, पुणे का ट्रॅफिक. गाडी गेली. तर आम्ही आता इथे डांगे चौकात आलोय. डांगे चौकात कशासाठी? तर माझी मम्मी येणार आहे गावावरून, तिला रिसीव्ह करण्यासाठी आम्ही इथे आलोय. माझी मम्मी म्हणजे सांगोलवरून माझी मम्मी निघाली आहे सगळं दुपारी 3च्या ट्रॅव्हल्सने. ती आता येईल एक हाफ आवरमध्ये, त्यामुळे आम्ही इथं तिला रिसीव्ह करण्यासाठी येऊन थांबलेलो आहे. गुमी गुमी पाहिजे. गुमी नुसतं गुमी पाहिजे. कुठे जायचं आहे आता? कुठे जायचं तुला? विहान कोण आलंय? कोण आलं रे बा? काय कुठे जायचं सांग बरं बाबा आता. कोण आलं?
माझ्याकडे एक बॉक्स आम्ही घेतो बॅग ओढायची बॅग आहे ना गिमची बॅग ओढायची. चला 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 आपण वरती जाऊन काय करायचं चावी नाही आपल्याकडे. लिफ्टचं बटन दाबा ना तोपर्यंत. असतंय बाई किती असतंय रे. तर आता तो नाही रे बटनावरची टेलर बनिंग का घ्या टेलर बनिंग का चल आई मी बॅग घेते. चिकूनाचं केलं जाऊन साठी चिकू न ही चिकू या चिकू या फिरून आलो आता बघ थोडं व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.